हॅलो, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये थेरम पाहिला. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड अ सेकंड. तर तो थेरम आपल्याला काय सांगत होता? काळजीपूर्वक ऐकायचं आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, कारण खूप महत्वाचा पार्ट आहे हा. तर मी आता सेपरेट तुम्हाला सर्कल काढून दाखवतो. तर हा सर्कल आहे. सर्कल मध्ये आतापर्यंत आपण दोन महत्वाचे थेरम शिकलो. बघा, कुठले दोन महत्वाचे थेरम शिकलो? महत्वाचा थेरम नंबर 1, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आपल्याला काय सांगत होता? जर माझ्याकडे हा आर्क आहे, आर्क ए बी आणि सी, ठीक आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतोय बघा. तर माझ्याकडे जर आर्क आहे ए बी सी, तर त्याच्यामध्ये इन्स्क्राइब झालेला अँगल, त्याच्यामध्ये इन्स्क्राइब झालेला अँगल हा असतो. एबीसी आर्क मध्ये इन्स्क्राइब झालेला अँगल एबीसी आहे. एबीसी आर्क एबीसी मध्ये इन्स्क्राइब झालेला अँगल एबीसी आहे. काय शंका याच्यामध्ये? तर थेरम आपल्याला काय सांगतो की हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे याचं मेजरमेंट, याचं माप तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर त्या अँगलनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्म्या मापा एवढं त्याचं मेजरमेंट असणार आहे. त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या, शब्दाचा अर्थ बदलला, आता शब्द बदलला म्हटल्यानंतर अर्थ बदलला. त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या म्हणजे कोणत्या हो? तर ह्या. त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्म माप असतं त्या अँगलचं. ठीक आहे, समजलं? म्हणजेच जर मी याला, बघा आता लक्ष द्यायचं, जर मी याला एक्स डिग्री म्हणत असू, तर माझा आर्क ए डी सी हा काय होईल? 2x होईल. समजते? तो काय होईल? 2x होईल. हा झाला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता मी जो आपण काल थेरम शिकला त्या थेरम बद्दल बोलतो. काल जो आपण थेरम शिकला तो थेरम आपल्याला काय सांगत होता? तर जर मी एक टँजंट ड्रॉ केली आणि त्या टँजंटचा जो पॉइंट ऑन द सर्कल असतो, ऑफकोर्स टँजंट आहे म्हटल्यानंतर एकच पॉइंट ऑन द सर्कल असणार आहे, जो की इथं सी आहे. तर तो पॉइंट मला अजून एक गोष्ट देतोय, ती म्हणजे सेकंड. तर मला जर ती सेकंड देत असेल, म्हणजेच एसी ही सेकंड झाली, ज्याला आपण कॉर्ड सुद्धा म्हणू शकता. आणि इथं मी समजा ई पॉइंट घेतला, तर सीई ही माझी टँजंट झाली. ही या बाजूला सुद्धा तुम्ही वाढवू शकता, असं काही नाही, या बाजूला सुद्धा टँजंट तुम्ही वाढवू शकता. काय अशी. पण मुद्दा आपला काय आहे? तर जिथं बघा, आता जिथं टँजंट झाली तिथूनच एक कॉर्ड सुद्धा सर्कल मध्ये गेलेली आहे. जिथं टँजंट झाली तिथं सुद्धा कॉर्ड मध्ये सर्कल गेलेली आहे. अशा वेळी तो थेरम आपण वापरतो. तो थेरम आपल्याला काय सांगतो?
अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, अँगल बिटवीन ही टँजंट आणि ही सेकंड, अँगल बिटवीन सीई अँड एसी म्हणजे हा अँगल एसीई. अँगल एसीई हा काय असतो? तर पुन्हा हा असतो हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे या अँगलनी इंटरसेप्ट केलेला आर्क, ह्या अँगलनी इंटरसेप्ट केलेला आर्क तोच आहे एडीसी. त्या अँगलनी इंटरसेप्ट केलेला आर्क तोच आहे एडीसी. थेरम आपल्याला सांगतोय की तो जो अँगल असेल तो अँगल निम्म्या मापाचा असेल त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या. म्हणजेच काय हो, हा जर आर्क माझा इथं 2x आलाय की नाही, हा x होता म्हणून हा 2x आलाय, म्हणजेच याच्या निम्मा हा असणार. म्हणजे किती असणार? तर तो असणार x. तो काय असणार? x. म्हणजेच जर मला ह्या अँगलचं रिलेशन या अँगल बरोबर सांगायचं असेल तर मी सांगणार की ते दोन्हीही अँगल समान आहेत, दोन्हीही अँगल कॉन्ग्रंट आहेत, त्यांचं मेजरमेंट सेम आहे. पण मग मी हे स्टेटमेंट मध्ये कसं सांगणार? तर ते असं, अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ टँजंट सेकंड थेरम असं म्हणतात त्याला. अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ टँजंट सेकंड थेरम. अल्टरनेटिव्ह म्हणजे दुसरा पर्यायी आहे ते, की ते दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत का? पहिल्या स्टेटमेंट मध्ये आपण हे सांगतोय की हे एक्स असेल त्यांनी इंटरसेप्ट केलेला 2x असेल, त्याच्या डबल असेल. ठीक आहे. आणि अल्टरनेटिव्ह पर्यायी स्टेटमेंट आपलं काय असेल तर ते हे असेल की जर अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड तयार होत असेल तर तो कॉन्ग्रंट असतो अँगल इन्स्क्राइब्ड. शब्द आता इन्स्क्राइब्ड पुन्हा आला. अँगल इन्स्क्राइब्ड इन द आर्क अपोजिट टू द आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल आहे हा एक्स. कोणत्या आर्कशी? एबीसी आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की एबीसी मध्ये हा इन्स्क्राइब्ड आहे. मग हा एबीसी आर्क कोण आहे? तर तो एडीसी चा अपोजिट आर्क आहे. एडीसीचा तो अपोजिट आर्क आहे. एडीसी अपोजिट आर्क आहे. त्याचबरोबर तो काय आहे? अँगल एसीई म्हणजेच अँगल बिटवीन कॉर्ड अँड टँजंट, अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड याचा इंटरसेप्ट केलेला आर्क आहे तो. यांनी इंटरसेप्ट केलेला आर्क एडीसी च्या अपोजिट आर्क एबीसी मध्ये इन्स्क्राइब्ड असलेला अँगल मला जेवढं मेजरमेंट देतो तेवढंच मेजरमेंट मला इथं मिळतं. कुठे? तर कॉर्ड आणि टँजंट मध्ये. तर हे अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहे की जर तुमच्याकडे असा सिनारिओ असेल ज्याच्यामध्ये कॉर्ड आणि टँजंट तुम्हाला अँगल देत असतील एक, तर तो अँगल आणि त्याच्या इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या अपोजिट आर्क मध्ये जो कोणी इन्स्क्राइब्ड असेल तो अँगल सेमच असणार आहे. तो आणि आपला हा अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड सेम असणार आहे. क्लिअर आहे? काय शंका असेल तर विचारा. ओके. तर ह्याचं स्टेटमेंट तुम्हाला कळालेलं आहे असं गृहीत धरूया. मग आपण हे लिहून पण घेऊया. बघा इथं स्टेटमेंट लिहिलेलं आहे. काय स्टेटमेंट सांगते? द अँगल बिटवीन a tangent to a circle and chord drawn from the point of contact is congruent to the angle inscribed in the arc opposite to the arc intercepted by that angle. त्या आर्कने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या अपोजिट आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड झालेला अँगलची मेजरमेंट त्याचं सेम
असतं. तर हा आहे अल्टरनेट स्टेटमेंट ऑफ टँजंट सेकंड थेरम. समजलं? बघा, म्हणजेच आपण लिहून कसं घेऊ शकतो, तर हे झालं स्टेटमेंट. पण आपण मॅथमॅटिक्स मध्ये कसं लिहू शकतो बघा, तर अँगल बिटवीन कॉर्ड अँड टँजंट किंवा टँजंट अँड कॉर्ड कोणता आहे? अँगल ACE आहे. तर तो सुरुवातीला तर आपला थेरम स्टेटमेंट काय सांगत होता? मूळ स्टेटमेंट जे ओरिजिनल स्टेटमेंट आहे ते काय सांगत होतं? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. आर्क इंटरसेप्टेड बाय इट कोणता आहे? ADC. बरोबर. आणि तोच आपण कशा बरोबर लिहू शकतो? त्याच्या अपोजिट आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड झालेला अँगल, तर तो कोणता आहे? अँगल ABC. तर हे आपल्याला ह्या टँजंट सेकंड थेरम मधून समजलेलं आहे. ओके, मी काय करतो आता, एक समजण्यासाठी म्हणून तुम्हाला आणखीन एक सिनारिओ सेम टाइपचा मी तुम्हाला दाखवतो. बघा, पुन्हा एकदा मी सर्कल ड्रॉ करतो. सर्कल मध्ये आता माझी कॉर्ड बदलतो मी. आता माझी कॉर्ड मी इकडं अशी काढतो आणि टँजंट काढतो इथे. ओके, बघा, काळजीपूर्वक बघायचंय. मी नाव देतो, इथे देतो PQRSTU. आता माझ्याकडे पुन्हा एक टँजंट आहे, पुन्हा एक कॉर्ड आहे. टँजंट माझी SR आहे, बरोबर. टँजंट माझी SR आहे, कॉर्ड माझी QP आहे. ते दोघं ऍट पॉइंट P पासे इंटरसेक्ट होत आहेत. तर त्याच्यामुळं काय होतंय? माझ्याकडे दोन अँगल तयार होतात. बघा, दोन अँगल तयार होतात. त्यातल्या एका अँगलला मी A असं म्हणतो आणि ह्या दुसऱ्या अँगलला मी B असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? काय शंका आहे का सांगा? दोन अँगल तयार होतात. होतात का नाही? सेकंड आणि टँजंट मुळे दोन अँगल तयार होत आहेत. सुरुवातीला मी फक्त A बद्दल बोलणार आहे, B थोड्या काळासाठी विसरा. जो A अँगल आहे टँजंट बिटवीन कॉर्ड अँड सेकंड, तो अँगल कुठला आहे? माझा अँगल A. तर त्याची व्हॅल्यू मला कोण देणार आहे? बघा, अँगल कुठला? A म्हणजेच कुठला? QPS. अँगल कुठला? QPS. अँगल कुठला? QPS. अँगल कुठल्याबद्दल बोलतोय? QPS. या अँगलनी इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता? सांगा बघू, कोणता आर्क इंटरसेप्ट केला या अँगलनी? कोणता? मेसेज करून पाठवा, तुमचा आवाज ऐकू येत नाही. PTQ. बरोबर. QTP. QTP बरोबर आहे की नाही? Q पासून T, T पासून P. तर तो काय आहे? PQT. PQT आर्क नसतो. आर्क इकडून इकडे येत नाही. आर्क PQT म्हणजे हा झाला. PQT आर्क कुठनं झाला? P पासून Q, Q पासून T, हा आर्क झाला. तो आर्कचं वाक्य कसं वाचलं तुम्ही? PQT म्हणजे हा झाला आर्क. हा नाही ना आपल्याला पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? हा झाला ना इंटरसेप्ट. नाव काय येणार त्याचं? QTP. काय नाव येणार? QTP किंवा PTQ किंवा PTQ. बरोबर, QTP किंवा PTQ. बरोबर आहे. तर मला जो अँगल A, म्हणजेच त्याला मी जर पूर्ण वाक्यात लिहायचं म्हणलं तर अँगल QPS हा मला कुठे मिळणार आहे? हाफ ऑफ, बघा, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट म्हणजेच QTP. आणि
याच मेजरमेंट मला आणखी एका ठिकाणी मिळू शकतं, पण कुठं? त्यांनी इंटरसेप्ट केलेला आर्क जो आहे QTP त्याच्या अपोजिट आर्क मध्ये. पण अपोजिट आर्क मध्ये काय मिळणार? कुठे मिळणार? तर त्यांनी केलेल्या इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये मिळणार. तिथं मिळणार नाही मला, त्यांनी केलेल्या इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये मिळणार इथं. तर हा जो आहे अँगल, हा अँगल देणार. म्हणजेच तो अँगल कोणता आहे? अँगल QUP. हे झालं माझं अँगल ए च्या बाबतीमध्ये स्टेटमेंट कंप्लीट. अँगल बी पण आहे माझ्याकडे, म्हणजेच तो कोणता अँगल आहे? अँगल QPR. तर QPR या अँगलनी इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता? सांगा बघू. इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता? QUP. बरोबर, QUP. राईट. तर QUP हा काय आहे? इंटरसेप्टेड आहे. म्हणून मला माझ्या त्या अँगलचं मेजरमेंट हाफ ऑफ दॅट आर्क QUP मध्ये मिळणार आहे. आणि अल्टरनेट स्टेटमेंट मला काय सांगतोय? तर जो आर्क तुम्ही इंटरसेप्ट केलाय त्याच्या अपोजिट आर्क मध्ये जावा, त्याच्या अपोजिट आर्क मध्ये जावा आणि तिथे काय करा? तिथे तुम्ही इन्स्क्राइब्ड अँगल जर एखादा शोधत असाल, जसा की मी आता ड्रॉ करतोय हा, तर तो सुद्धा तुम्हाला त्याचं मेजरमेंट देईल, जो की असेल QTP. काय असेल? QTP. म्हणजेच समजलं का तुम्हाला? हा जो ए आहे तो ए इथं आहे आणि हा जो बी आहे तो बी इथं आहे. हा जो ए आहे तो इथं सुद्धा आहे, इथून ह्या आर्कचं मेजरमेंट आहे. आणि हा बी जो आहे हा जो इथं सुद्धा आहे, सॉरी, हा 2A असेल आणि हा काय असेल? 2B असेल. तर असं हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. काय शंका असेल तर विचारा. आता इथं मी हा विषय थांबवणार आहे, कारण ह्याच्या परत पुढे आपण हे कसं आलं याच्याबद्दल विचारायचं नाही, कारण ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला आणखीन गोष्टी जोडायच्या आहेत, एकमेकांशी कनेक्ट करायच्या आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट आत्ताच क्लिअर पाहिजे. कुठली गोष्ट समज नसेल यातली तर विचारायची आहे. ओके. हा खूप महत्वाचा थेरम आहे पूर्ण चॅप्टर मध्ये. हे पूर्ण महत्वाची कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत समजत नाही, म्हणून मी हे पूर्ण वेळ घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वांना समजली आहे का कन्सेप्ट? ही समजली असेल तर पुढे जाऊया. ओके. ही काय आहे? इन्स्क्राइब्ड अँगल अँड अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. हे मिक्स आहे, त्यामुळे मिक्स असल्यामुळे काय होतं? बराच वेळा कन्फ्युजन मध्ये राहतो. त्यासाठीच मी सुरुवातीला पासूनच तुम्हाला इन्स्क्राइब्ड आणि इंटरसेप्टेड या शब्दाचे अर्थ व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला ते किती समजलंय हे तर परीक्षेमध्ये समजेल. ठीक आहे. आता थेरम येतो तो म्हणजे कॉन्व्हर्स आहे. ह्याच थेरमचा कॉन्व्हर्स थेरम आहे, तो पण आपण काय करूया? कंप्लीट करून घेऊया. तर कॉन्व्हर्स ऑफ theorem of angle between tangent and secant. Converse of theorem of angle between tangent and secant. तर कॉन्व्हर्स जसं की आपल्याला माहिती आहे, हे बऱ्याच वेळा इनडायरेक्ट मेथडनी सोडवले जातात. कॉन्व्हर्स हे काय असतात? इनडायरेक्ट मेथडने बऱ्याच वेळा सोडवले जातात. तर तसाच हा पण आहे. ह्याचं स्टेटमेंट कसं आहे बघा. अ लाईन इज ड्रॉन, तिकडे पुस्तकात दिला असेल स्टेटमेंट, बघूया. A line is drawn
याची घेऊया आपण स्टेटमेंट. काय स्टेटमेंट सांगतात? अ लाईन इज ड्रॉन फ्रॉम वन एंड ऑफ द कॉर्ड ऑफ अ सर्कल. आता ते जसं सांगतात तसं आपण ड्रॉ पण करूया. काय सांगतात तसं आपल्याला? एक लाईन ड्रॉ केलेली आहे कुठून? फ्रॉम अ वन एंड ऑफ अ कॉर्ड. कॉर्डच्या एका एंड पासून. समजा मी कॉर्ड काढली याच्यामध्ये पहिल्यांदा. ओके, तर इथून काय करायचं आहे? एका एंड पासून, म्हणजे तुम्ही हा एंड घ्या किंवा खालचा एंड घ्या, कुठल्या पण एंड पासून काय करायचे आहे? एक लाईन काढलेली आहे, म्हणजेच अशी. अँड इफ द अँगल बिटवीन द कॉर्ड अँड द लाईन, बघा, द अँगल बिटवीन द लाईन अँड द कॉर्ड म्हणजे हाच ज्या आपल्या अँगल बद्दल आपण बोलतोय तो हाच अँगल, जो अँगल आहे हा अँगल. ठीक आहे, तर ह्या अँगल बद्दल काय सांगायचं त्यांना? इज हाफ द मेजर ऑफ, काय आहे? इज हाफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल, म्हणजेच या अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क. आता हा समजा PQ कॉर्ड असेल आणि इकडे समजा R, इकडे T, जसं पुस्तकामध्ये दिले तसंच घेतोय मी, S, इकडे U. तर अँगल कुठल्याबद्दल बोलतोय आपण? PQR बद्दल. पुन्हा तेच बोलणार आहे, फक्त यावेळी आपल्याला माहिती नाही की ते टँजंट आहे. आपल्याला माहिती नसतं की टँजंट आहे. आपल्याला काय माहिती आहे फक्त यावेळी? की तो जो अँगल आहे PQR, हा अँगल PQR जो आहे तो हाफ आहे. तो काय आहे? हाफ आहे. कशाच्या? तर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट, म्हणजे कोणता आर्क? तो आर्क PSQ. आर्क PSQ च्या तो काय आहे? हाफ आहे, असं आपल्याला सांगितलेलं आहे. दॅन दॅट लाईन इज अ टँजंट. तर ही लाईन काय असेल? टँजंट असेल. लाईन टँजंट असेल म्हणजेच काय असेल? ह्या लाईनचा फक्त एकच बिंदू ह्या सर्कल वरती असेल. लाईनचा काय असेल? एकच बिंदू सर्कल वरती असेल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर मग आपण गिवन वगैरे लिहूया. इन सर्कल, या सेंटरचं नाव देऊया काहीतरी. इन सर्कल with center O, अँगल PQR जो आहे तो काय आहे? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क PSQ आहे. ते आपल्याला दिलेलं आहे. टू प्रूव्ह आहे, प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, लाईन TR इज अ टँजंट टू द सर्कल. प्रूफ, हे प्रूफ इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट प्रूफ आहे म्हणल्यानंतर काय करायचं असतं सगळ्यांना माहिती आहे. इनडायरेक्ट प्रूफ असले की आपण काय म्हणतो? जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूफ नाही आहे आपल्याकडे, ते आपण अज्युम करतो की बाबा आपल्याला सांगितले ना लाईन TR टँजंट आहे, तर आपण म्हणतो सपोज किंवा अज्युम लाईन TR इज नॉट अ टँजंट. ती टँजंट नाही आहे असं आपण अज्युम करतो. ही इनडायरेक्ट मेथडची आपली नेहमीची पद्धत आहे की आपल्याला जे प्रूव्ह करायचं असतं तेच आपण त्याच्या कॉन्व्हर्स अज्युम करतो, जेणेकरून हे आपल्याला खोटं ठरवायचं असतं. लाईन TR इज अ नॉट अ टँजंट टू द सर्कल. ओके, तर टँजंट नाही आहे तर मग कुठली तरी दुसरी टँजंट असेल, बरोबर आहे की नाही? ती कॉर्ड आहे QP म्हटल्यानंतर Q हा पॉइंट सर्कल वरती आहे. जर तुमची TR टँजंट नाही म्हणताय तर काय असेल? दुसरी कुठली तर टँजंट असेल. मग दुसरी टँजंट काढूया. समजा ही असेल, ती नाही म्हणताय तर ही असेल, असं आपण गृहीत धरूया. मग
ही आपण काढली आणि ह्याला पण आपण नवीन नाव देऊया एम एन. टीआर टँजंट नाही आहे ना, मग असं करूया देन ड्रॉ अ टँजंट mn at point Q. त्या Q मधूनच, कारण का Q तर पॉइंट कॉर्ड वरतीच त्याच्यावरतीच आहे, सर्कल वरती, कारण कॉर्ड आहे ना QP, तर माहिती आहे. मग आपल्याला एक अशी लाईन तर काढता येईल जी तिथं टँजंट असेल, तर आपण काढली मग mn. ओके, तर त्याच्यामुळं काय होईल, आता इथं काय करावं लागतंय आपल्याला, तर आपण या पॉइंटशी जोडायचं. हा जो पॉइंट आहे, आता काय करायचं आहे, ते कन्स्ट्रक्शन अजून आहे. तर हे कन्स्ट्रक्शन काय आहे, तर आपल्याला हे जोडावं लागते, हा पॉइंट आणि हा पॉइंट, आणि तसाच हा पॉइंट आणि हा पॉइंट. कशासाठी ते तुम्हाला कळेल बघा. आता टेक एनी पॉइंट यू on the circle and join QU and PU. त्याच्यामुळे काय होतंय, तर अँगल PQN सॉरी अँगल PQU सॉरी अँगल कुठला PQNच, राईट, अँगल PQN जो की आपल्याला आता शिकलेलो आहे आपण, टँजंट बिटवीन सेकंड आहे. आता PQN का म्हणतोय, कारण आपल्या अझम्पशन नुसार आता TR ही टँजंट नसून MN ही टँजंट आहे, राईट. म्हणजे अँगल कुठला येणार, PQ पासून R कडे नाही जाणार, आता आपण N कडे जाणार. म्हणजे PQN जो असेल तो काय असेल, हो, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क कोणता, PSQ, बरोबर, मेजरमेंट ऑफ आर्क PSQ, त्यांनी इंटरसेप्ट केलेला आर्क PSQ. हे आपल्याला मिळेल कुठल्या थेरमनी, थेरम ऑफ अँगल बिटवीन, जो ह्याचा मेन ओरिजिनल थेरम आहे तोच. बऱ्याच वेळा असंच होतं की नाही, कॉन्व्हर्सचा आपण प्रूफ घेताना आपण ह्याचा ओरिजिनल थेरम वापरत असतो बऱ्याच वेळा, तर तिथं पण असं झालंय. तर आपण हा ओरिजिनल थेरम वापरतोय, थेरम ऑफ टँजंट अँड सेकंड, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. ठीक आहे. पण काय होतंय, आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे, काय दिले आपल्याला, तर दिले की बाबा PQR दिलाय. आपल्याला सांगितलंय की हा PQR जो आहे तो मेजरमेंट ऑफ आर्क, मेजरमेंट ऑफ आर्क काय आहे, PSQ शी आहे, बरोबर. आपल्याला काय सांगितलंय, मेजरमेंट ऑफ आर्क PSQ शी PQR बरोबर आहे म्हणून सांगितलंय, हे आपल्याला दिलंय. मग म्हणून मी काय म्हणू शकतो, अच्छा मग काय झालं, तर PQN जो आहे तो माझा काय असणार आहे, PQR बरोबर असणार आहे फ्रॉम 1 and 2, हे 1 हे 2 अँड फ्रॉम 1 and 2. आपलं अझम्पशन काय आहे, की आपल्याला माहिती आहे, आता अझम केले की MN ही टँजंट आहे, त्याच्यामुळे PQN PSQ च्या हाफ येत होतं. पण आपल्याला सांगितले की PQR PSQ च्या हाफ आहे, म्हणजेच PQN आणि PQR एकच आहे, PQN आणि PQR एकच आहे. पण आपल्याला माहिती आहे की PQN जो आहे तो PQR बरोबर असू शकत नाही, कारण R तर कुठं आहे, PQN च्या आतमध्ये आहे की नाही. R हा काय आहे, वेगळा पॉइंट आहे, कारण का PQN च्या आतमध्ये R येतोय. कुठे येतोय R, PQN च्या आतमध्ये येतोय.
बरोबर आहे. इथं रिझन काय होते, हे चुकीचं का आहे, कारण दोन्ही अँगल एक असू शकतच नाहीत. कारण का आर आणि एन काय आहेत, वेगवेगळे पॉइंट आहेत ना, वेगवेगळे अँगल आहेत आपले तो, त्याच्यामुळे इथे रिझन काय लिहायचं आहे, बट अँगल पी क्यू एन इज नॉट इक्वल टू अँगल पी क्यू आर as point R lies in the interior of angle PQN. Hence काय होतंय, आपण सांगू शकतो की our assumption is wrong. Hence line TR is tangent to the circle. ओके. आता तसंच तसंच आपल्याला अजून दुसरी कुठली कुठली अल्टरनेट अँगल, आपला काय अल्टरनेट थेरम काय सांगतोय आपल्याला, PQR जो आहे तो काय असतो, अपोजिट आर्क मध्ये तयार होणारा इन्स्क्राइब्ड अँगल बरोबर असतो. बरोबर आहे. जर आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की PSQ जो आहे तो आता आपल्याला कळाले की हा टँजंट आहे म्हटल्यानंतर मग आपण हेही सांगू शकतो की आता जो आपण अँगल तयार केला इथं QO आणि UP जोडून, तो अँगल सुद्धा काय असणार आहे, त्याच्या बरोबरच असणार आहे. म्हणून मग मी आता अँगल PQR जो आहे तो काय असणार आहे, अँगल कुठला असणार आहे, QUP बरोबर पण असणार. बरोबर. अल्टरनेट स्टेटमेंट नुसार QUP सुद्धा असणार आहे. याचा असं पण लिहू शकता तुम्ही अल्टरनेट स्टेटमेंट, किंवा टँजंट थेरम ऑन अँगल बिटवीन टँजंट म्हटला तरी चालतं. सेम नाव, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. ओके. ह्याचा अर्थ काय, आपला तो अँगल सुद्धा प्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी इथं लिहिता येतील. काही इथे लिहायची गरज नाही, कारण आपण हे कन्स्ट्रक्शन मध्ये ही बाजू काढलेली आहे. ठीक आहे. समजलं. पहिल्यांदा काय केलं आपण, सोपं आहे हे PQR जो आहे तो आपल्याला सांगायचा होता की आहे, हे माहिती होती की PSQ च्या हाफ आहे. मग आपल्याला सांगायचं होतं की TR ही टँजंट आहे. मग TR ही टँजंट आहे हे सांगण्यासाठी आपण इनडायरेक्ट मेथडनी गेलो आणि म्हणालो की TR ही टँजंट नाही, MN ही टँजंट आहे. MN टँजंट आहे तर PQR बरोबर PSQ आलं, हाफ ऑफ PSQ. तसंच आपल्याला माहिती आहे की PQN बरोबर हाफ ऑफ PSQ आलं, बट आपल्याला सांगतायत की PQR बरोबर हाफ ऑफ PSQ आहे गिवन मध्ये, त्याच्यामुळे PQR आणि PQN एकच आहे असं कळतंय की, पण हे शक्य नाही कारण R जो पॉइंट आहे हा वेगळा आहे N पेक्षा, त्यामुळे तो आतमध्ये येतोय सिनारिओत. म्हणजेच ते शक्य नाहीये की R आणि N एकच असणं. तर म्हणजेच काय, तर आपली TR सुद्धा टँजंट आहे. आपला अझम्पशन चुकलेला आहे. MN वगैरे काय नाहीये, TR हीच त्याची टँजंट आहे. आणि ती टँजंट असल्यामुळे टँजंट सेकंड थेरम आपल्याला हेही सांगतो की त्याच्या अपोजिट आर्क मध्ये झालेला अँगल जो आहे तो सुद्धा त्याच्या बरोबर असतो, हेही त्यातनं आपण सांगायचं आहे. बेसिक कॉन्व्हर्स थेरम आहे. अशाच प्रकारचे बऱ्यापैकी कॉन्व्हर्स थेरम असतात. ठीक आहे. काय शंका?
ओके. ठीक आहे. आता टाइम आपल्याला कमी आहे. पुढचा थिअरम जो आहे तो आता इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स वरती आहे. एक्सटर्नल डिव्हिजन अँड टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम. हे तिन्ही सोपे सोपे थिअरम आहेत. काही याच्यामध्ये अवघड नाही. पुढचे थिअरम खूप सोपे आहेत. शेवटचे थिअरम 3 थिअरम राहतात आपले. थिअरम आपण हळूहळू कंप्लीट करूया. आजचा पार्ट खूप महत्वाचा होता. तो सगळ्यांना समजला का? हे खूप कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. उद्या मला वाटते शुक्रवार आहे राज, तर मग उद्या एक लेक्चर होईल आपलं. उद्या आपला तो थेरम बघूया. प्रत्येक थेरमचं नाव थोड्या थोड्या शब्दानेच बदलतंय. हो, टॉपिक कंप्लीट झाला की आपण एकाच दिवशी मी सगळे व्हिडिओ अपलोड करतो. टॉपिक कंप्लीट झाला की सगळे व्हिडिओ आपण एका दिवशी अपलोड करतो. ठीक आहे. पण टॉपिक कंप्लीट व्हायला खूप दिवस आहेत. मग काय करूया, पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट झालीत का नाही सगळे, प्रॉब्लेम सेट चालू व्हायच्या अगोदर काय करतो, अपलोड करतो. प्रॉब्लेम सेट खूप मोठा आहे सर्कलचा. प्रॉब्लेम सेट खूपच मोठा आहे. किती प्रश्न आहेत बघा त्याच्यामध्ये, आणि एक एक प्रश्न एवढे मोठे मोठे आहेत की ते सोडवताना भरपूर वेळ जातोय. त्याच्यामुळे त्यासाठी आपल्याला 1-2 आठवडे जाणार आहेत. त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेम सेटच्या अगोदर मी सगळे व्हिडिओ अपलोड करतो, म्हणजे एकत्रित सगळ्या कन्सेप्ट वर तो व्हिडिओ होईल आणि मग शेवटी प्रॉब्लेम सेटची वेगळा फोल्डर करता येईल. ठीक आहे. ओके, चला सायन्सच्या लेक्चर चालूसाठी लिंक पाठवतो. ओके, बाय बाय.